ढाई बजे मुस्लिम समुदाय के लोगों ने बीटी आजाद मैदान में धरना उपस्थित किया था। इसके साथ जब पुलिस कर्मचारियों ने उन्हें रोकने की कोशिश की तो उन्होंने पुलिस को भी नहीं बख्शा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा हिंदुत्वाच्या आक्रमक भूमिकेत. नमस्कार, मी संतोष पाटील. आपण पाहत आहात SP न्यूज. देवेंद्र फडणवीस म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते विकासाचं राजकारण. मोठमोठे प्रकल्प, गुंतवणूक, पायाभूत सुविधा आणि राज्याच्या राजकारणावर प्रशासनावर कमालीची पकड असणारा प्रभावी नेता, हीच फडणवीसांची ओळख आहे. पण काही दिवसातील घटनांमुळे एक वेगळी चर्चा सुरू झाली. देवेंद्र फडणवीस आता पुन्हा हिंदुत्वाच्या आक्रमक भूमिकेकडे जात आहेत का, असा प्रश्न पडतोय. मुंबईत बांद्रा येथे रेल्वे स्थानकातील अतिक्रमण मोहीम, पोलिसांवर झालेला हल्ला आणि त्यानंतर पोलिसांनी घेतलेली आक्रमक भूमिका यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बांगलादेशींना आम्ही परत पाठवणारच असा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ. यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबईतील अतिक्रमण हटाव मोहीम दरम्यान पोलिसांची ठाम भूमिका आणि बांगलादेशी रोहिंग्याशी जोडलेले कनेक्शन ही निव्वळ प्रशासकीय नजरेतून पाहता येईल अशी घटना नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरील एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होते. काँग्रेसचे सरकार रोहिंग्यांना पोसत होते, आमचं सरकार नाही, अशी आक्रमक आणि जोशपूर्ण भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी यातून मांडली. 2012 मध्ये मुंबईत मुस्लिम बहुल भागात पोलिसांवर झालेल्या दगडफेकीचे व्हिडिओ फडणवीस यांनी शेअर केले. त्याला आत्ताची बांद्रा येथील कारवाई जोडून पुन्हा हाच प्रकार करू पाहत होते, पण आम्ही तो होऊ दिला नाही, देणार नाही, रोहिंग्यांना सोडणार नाही, असा त्यांनी कडक इशारा दिला. म्हणूनच हा फक्त कायदा सुव्यवस्था मुद्दा नाही, तर त्यामागे राजकीय संदेशही दडले. भाजपच्या राजकारणात हिंदुत्व हाच मुद्दा नेहमी महत्त्वाचा विषय राहिला आणि त्यांनी तो उघडपणे मांडलाही आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावरही होणं स्वाभाविक आहे. पण फडणवीस यांच्या या व्हिडिओ मागे आणखी एक राजकीय संदर्भ आहे. तो म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. शिंदे यांची ओळख विकासाबरोबरच कट्टर हिंदुत्ववादी नेता अशीच आहे. शिवसेनेतून बाहेर पडण्याचं कारणही ते आत्तापर्यंत हिंदुत्व हाच एकनाथ शिंदे यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला. नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर आता भाजप बांगलादेशी नागरिक या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत असताना राज्यातील महायुतीत हिंदुत्ववादाचा चेहरा कोण, हा प्रश्नही महत्त्वाचा ठरतोय. फडणवीसांना देखील राज्याच्या राजकारणाच्या जोडीला विकासाच्या सोबत आता आपली हिंदुत्ववादी अशीच ओळख अधिक ठळकपणे करावी लागणार आहे. याला राजकारणासह बदलतं सामाजिक वातावरणही तितकंच कारणीभूत आहे. रोहिंग्या, बांगलादेशी, घुसखोरी, अतिक्रमण, राष्ट्रीय सुरक्षा हे विषय लोकांमध्ये भावनिक प्रतिक्रिया किंवा एक प्रकारचं वातावरण निर्माण करतात. भाजपचा पारंपरिक मतदारही या मुद्द्यावरच त्यांच्याकडून अशी भूमिका अपेक्षित ठेवतो. पश्चिम बंगालमधील भाजपची बांगलादेशी विरोधात डिटेक्ट, डिलीट आणि डिपोर्ट ही संकल्पना लोकांना आकर्षित करते. त्यामुळेच केंद्र आणि राज्य सरकार एकाच दिशेने चालल्याचा संदेश देवेंद्र फडणवीस देऊ पाहत आहेत. एकूणच पाहता बांद्रा येथील कारवाई आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली भूमिका ही केवळ एका घटनेवरील प्रतिक्रिया नाही,
त्यात भविष्यातील राजकीय संदेश देण्याचा प्रयत्नही दिसतोय. केंद्रातील भाजपची आक्रमक हिंदुत्ववादी भूमिका, राज्यातील एकनाथ शिंदे यांचे हिंदुत्ववादी नेतृत्व आणि आगामी राजकीय आव्हानं पाहता फडणवीस पुन्हा एकदा आपल्या हिंदुत्ववादी चेहऱ्याला किंवा भूमिकेला धार देऊ पाहत असावे. आगामी काळात सरकारच्या निर्णयामधून तसेच राजकीय भाषणांमधूनही हिंदुत्वाची दिशा अधिक स्पष्ट होत जाईल. अवैध घुसखोरी, डेमोग्राफिक बदल आणि राष्ट्रीय सुरक्षेविरोधातील भाजपाच्या एकसूत्री रणनीतीचे प्रतिबिंब यातून दाखवले जाईल. पुढील लोकसभा निवडणुकीत आणि राजकारणात हा मुद्दा केंद्रस्थानी असेल. अशाच घडामोडीमागील नेमका अर्थ जाणून घेण्यासाठी पाहत रहा SP न्यूज. धन्यवाद.